नमस्कार 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 मंडळी, सगळे जमलेत. ताई मावशे येऊन बसले. आता 6:30 झालेले आहेत. सगळे अगदी कसे समोरासमोर अगदी टीव्ही समोर येऊन बसलेत. बरं वाटतं, छान वाटतं, कारण मी वेळेत हजर असतो आणि तुम्ही सुद्धा वेळेत हजर असता, त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. तेव्हा आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत ठाण्यातील 5 पाखाडी या विभागामध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. तर हे असाच आता शेवटचा अर्धा तास धमाल होणार आहे, कारण सगळ्या ताया या ठरवून आलेल्या आहेत की आज मी इथे आल्यानंतर धमाल करणार आहे की नाही. आणि तुमच्याबरोबर मी आहे, तुमचा हा भाऊ, जो धमाल मजा मस्ती मी करणार आहे तुमच्याबरोबर. ठीक आहे, तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या ह्या सोहळ्याला सुरुवात करूया. आणि अर्थातच आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यासाठी 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. या बात आहे. त्यामध्ये आपण एक वाक्य देतो, बरोबर? ते वाक्य आहे ना, म्हणून दाखवायचंय, पण वाक्यच माहिती नाहीये. चेहऱ्यावर तिकडं टेन्शन आहे, रे बापरे. वाक्य सांगू आता, कारण वाक्य सांगितलं तर अजून टेन्शन येणार आहे. वाक्य असं आहे: लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टच्या जागी ट, बच्या जागी ब, ळच्या जागी ळ, चच्या जागी च. सगळे शब्दाच्या जागी व्यवस्थित यायला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने. चला, पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची आपण? इथून करायची का इथून करायची? कुठून सुरुवात करायची आहे मला सांगा बरं. इथून करायची आहे, ठीक आहे, हरकत नाही. काही म्हणतात आपण इथून सुरुवात करायची आहे, त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. त्यांचं म्हणणं आहे इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव लायन उर्मिला वरळकर, ठाणे. उर्मिला ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 50. नक्की? हो. 50 वर्ष. पण ताई, मी एक सांगू, चेहरा बघून सांगतो, लव्ह मॅरेज नाही आहे. काय सांगते तू ताई? अरेंज मॅरेज आहे. आपलं लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज नाही आहे ना, अरेंज मॅरेज. म्हणजे घरच्यांनी वगैरे. आणि भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? तेव्हाच बघितलं, त्याच दिवशी बघितलं. हो. ओके, म्हणजे घरी कांदा पोहे वगैरे नाही? असं काही नव्हतं त्यावेळेला. मग काय होतं म्हणजे त्यावेळेला? असं घरची मोठी माणसं ठरवायचे की इथे मुलगी द्यायची. दिली. ओके. भाऊजी काय करतात? सर्व्हिस. एवढा वेळ का घेते तुम्ही? म्हणजे सर नोकरी करतायत ना. म्हणजे आता रिटायर्ड ना सगळे. रिटायर्ड झाले त्यामुळे सगळेच. म्हणजे आता आयुष्यभर मेहनत करून आता निवृत्त झालेले आहेत आणि मस्त छान आरामात मजेत असं आयुष्य आता घालवतोय आपण, हे की नाही? क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप सुंदर. पण आता ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य चला हसत हसत बोलायचंय. ओ, लाडू चिकटला बाळूला. पण टाळूला काय चिकटलंय? पुन्हा एकदा, हरकत आहे. 1 2 3. रेडी. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बरोबर. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हसत हसत बोलायचं. हसते ना मी. कुठे हसते आता? हसते. रेडी. 1 2 3. आधी असं हस. रेडी. अरे बापरे, 50 वर्ष सगळी डोळ्यासमोर आली ना? नाही आली? अच्छा, ठीक आहे. लाडू चिकटला बाळूला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बरोबर आहे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. असं तसंच होत नाहीये पण. आई ग देवा. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. स्मिता संतोष विचारे. स्मिता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 31 वर्ष. 31 वर्ष लग्नाला झालेली आहे. लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. सांगतोय ना, ऐकतच नाहीये. भाऊजी काय करतात? प्रिंटिंग प्रेस. प्रिंटिंग प्रेस आहे. वा वा वा, व्हेरी गुड. 31 वर्ष झालेली आहे. काय प्रगती? भरपूर प्रगती. 2 मुलं आहेत. प्रगती म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय? भाऊजींचं प्रमोशन झालं की नाही बा? एका घराची 2 घरं झाली की नाही? ही प्रगती झाली. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. हरकत नाही, पण प्रगती चांगली. प्रगती चांगली आहे, हरकत नाही, हे की नाही? माहेर कुठलं तुमचं ताई? माझा माहेर रायगड जिल्हा. ओके ओके. आणि सासर? ते पण रायगड. ते पण रायगड. अच्छा, म्हणजे रायगड मधलंच. काही हरकत नाही ताई. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचं.
लाडू चिकटला टाळूला हा. बाळूला लाडू आवडला. फक्त रडत बोलायचं हे विसरलाय हा. लाडू चिकटला टाळूला एवढं रडायचं बाळूला लाडू आवडला. रडत रडत हा होऊन जाऊ दे. बस लवकर लवकर हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बरं ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. मंजिरी महेश पवार. पवार त्या पात्यात ताली द्या. लावा. सॉलिड सॉलिड होणार आहे आता लावा. परफॉर्मन्स आहे की नाही. पवार म्हणजे पवारच तेवढी आहे आपल्यात आहे की नाही. ताई माहेर कुठलं? माझं माहेर रत्नागिरी. रत्नागिरी. बिरलोटे. बिरलोटे हा माहिती आहे ना मला. हा ओके. ते माहेर तुमचं आणि सासर सासर गुहागर. गुहागर. अच्छा, म्हणजे तिथल्या तिथेच. हा थोडं रत्नागिरी जिल्हा सेम आहे, हा. तालुका वेगवेगळा आहे. पण तुमचं लव्ह मॅरेज आहे की नाही. हा, मला माहिती आहे ना. चेहरा बघून सांगतो मी आहे की नाही. लव्ह मॅरेज. लव का मॅरेज? हा तेच ते आधी लव्ह मॅरेज ना. हा मग कधी झालं म्हणजे असं काय कोणी विचारलं आधी? भाऊजींनी विचारलं की तुम्ही आधी भाऊजींनीच. कसं विचारलं काय म्हणजे? काही नाही, आम्ही कुठली एकाच ऑफिसला होतो म्हणून. एकाच ऑफिसला होतात तुम्ही? अच्छा बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं, तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य लाजत लाजत बोलायचं. अरे बापरे. हा लाजत लाजत. लाडू चिकटला टाळूला हा. बाळूला लाडू आवडला. अरे बापरे. हा नाही नाही बोलत राहायचं. भाऊजीने अजून ऐकलंच नाहीये. हा लाडू चिकटला टाळूला हा बाळूला लाडू आवडला. बरं. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाजणं आहे का मला सांगा? हो. लाजणं कसं हो पाहिजे? म्हणा. बघा समोर भाऊजी आहेत म्हणजे माझे तुमचे अहो. हा अहो. हे तीन फार महत्वाचे आहेत. आणि वाक्य हा रेडी 1 2 3 हा. अहो. हा झालं 3 वेळा. 3 कुठे 2दाच झाले. मी मोजले मनातल्या मनात. अच्छा मनातल्या मनात मोजले. बरं ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रगती पोवळे. प्रगती ताई. किती वर्ष झालेत लग्नाला? 46. 46 वर्ष. हो हो लव्ह मॅरेज. कसं ओळखलं? मला माहिती आहे ना. चेहरा बघून सांगतो मी हे की नाही. लव्ह Thank you, मॅरेज thank you. हो की नाही. आणि Yes, माहेर yes. कुठलं? ठाणा. सासर पण ठाणा. सासर पण ठाणा माहेर पण ठाणा. Yes. कन्फर्म लव्ह मॅरेज मग आहे की नाही. कोणी आधी विचारलं होतं, भाऊजींनी की तुम्ही? कोणी असेल? मला तर वाटतं तुम्हीच विचारलंय. चल मग कोणी? भाऊजींनी विचारलं. अगोदर सेल्ली किती पहिले. आग उधरलं किती पहिले? अशी काय एवढी आग म्हणजे लागली होती? आता कळेलच ना तुला. अच्छा असं पण आहे का? हा. बरं बरं ठीक आहे. मी का आवडते सगळ्यांना. भाऊजींना आवडतंय ना तुम्ही, ते महत्वाचं आहे. लईच. लईच ना. हा हे जे वाक्य आहे ना हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अजून नाचत. हा 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 very good. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हा हा अजून थांब. वास होणार रे. बास ना कशाला होऊन जाऊ दे ना. लोक टाळ्या वाजवतात. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला लाडूला बाळू आवडला. तुमचं नाव सांगा. माधुरी मोरेश्वर खेडेकर. माधुरी ताई. किती वर्ष झाली लग्नाला? 42 वर्ष. 42 वर्ष. व्हेरी गुड. माहेर कुठलं? गिरगाव. अच्छा गिरगाव. वा खूपच छान. आणि सासर? सासर आता ठाण्याला आहे. बरं 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 ठीक आहे. बरं ताई हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही आम्हाला असं कळलं की तुम्ही उत्तम गाता आहे की नाही. आम्हाला कळलेलं आहे. तर हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हे! लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटलं नाही बाळू नाही. लाडू चिकटला बाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला लाडूला आणि बाळू लाडू लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अच्छा क्या बात. एकदा जोरदार काय होऊन जाते. जोरदार काय होऊन जाते. ते तुमचं नाव सांगा.
नमस्कार, माझं नाव नताशा निशांत सोनकर. ओके, किती वर्ष झाली ताई लग्नाला? 17. 17 वर्ष. कळलं. मग चाललंय व्यवस्थित, काय प्रगती? भरपूर. तेच, काय प्रगती? दोघांनी एकत्र मिळून जे शून्यातनं संसार सुरू केला होता, आज स्वतःचं घर, गाडी, घोडा सगळं आहे. वा, क्या बात आहे. लव्ह मॅरेज तुमचं हो. आहे की नाही? आहे की नाही? आपण बरोबर ओळखतोय, चेहरा बघून सांगतोय आणि स्वभाव बघून सांगतोय. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे, रागात. हो, ऐकलात का? हा, टाळूला लाडू चिपकलाय. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ऐका नीट. हा, टाळूला लाडू आणि तो पण चिपकला. हा, हो, टाळूला लाडू चिपकलाय. हा. बाळूला लाडू आवडले. बरोबर आहे. अजून एकदा रागात होऊन जाऊ दे. हो, ओ, टाळूला लाडू चिपकला. correct बाळूला आहे, लाडू बरोबर आहे. आवडले. हा, अजून अजून. हा, टाळूला लाडू चिपकला. बरोबर. बाळूला लाडू आवडले. हा, ऐकताय का? ऐका, हे हसत हसत बोलताय तुम्ही. रागात राग पाहिजे, राग. हा, हो, हा, हे बघा, टाळूला लाडू चिपकलाय. माहित ते हातात घ्या. हा, बाळूला लाडू आवडलाय. हा, बरोबर आहे. अहो, हो. अरे बापरे. हा, एकदा पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. रागात. हो, शेवटचा एकदा फायनल. अहो, अहो, हा, लाडू चिकटला टाळूला. बाळूला टाळू. हा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले, न लाजता न घाबरता, त्यांना आपण बक्षीस देणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. क्या बात है. ह्या ताईंना द्या. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलं, उत्स्फूर्तपणे जे त्यांना सुचलं तसं ज्या पद्धतीने सादर केलं, त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. या ताई, त्यांनी गात गात म्हटलं तरी या. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या साई ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. बरं, खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना माहिती आहेत. तरी पण संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि अर्थातच जी अंतिम विजेती असेल तिला बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. तीन खुर्च्यामध्ये आहेत आणि 7 ताई आहेत, आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. हा हा हा, व्हेरी गुड. हा हा हा, लवकर लवकर लवकर. हा, व्हेरी गुड. हा, आणि आता एकच खुर्चीमध्ये आणि 3 ताई आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा हा हा, ये बात. ताई, तुम्ही नृत्य सुद्धा तितकंच सुंदर करत होतात आणि तुम्ही विजेताही झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन.
मग कसं वाटतंय माहेरी येऊन? छान वाटतंय ना? खेळ खेळून कसं वाटतंय? संगीत खुर्ची खेळून कसं वाटतंय? पुन्हा सासरी जाताना कसं वाटतंय? एकाही चेहऱ्यावरती आनंद दिसत नाहीये. नाही, पण असू दे, काय जबाबदाऱ्या असतात त्या आपल्याला पार पाडायच्या असतात आणि त्यासाठी पुन्हा आपल्या त्या जबाबदाऱ्यांमध्ये जायचं असतं. पण मी खरं सांगू का तुम्हाला, इतकं सगळं छान चालू असताना ना एक अबोला मात्र ना आपल्यामध्ये असतो आणि तो अबोला दूर करण्याचं काम मी करत असतो आपल्या चूक भूल द्यावी घ्यावी या भागांमधून. आणि आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कुणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव रंजना रसिक वाळंज. रंजना ताई, कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? हा आता 5 वर्षाचाच अबोला आहे. आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ. दोन्ही भाऊ माझे सावत्र आहेत, पण आम्ही लहानपणी एकत्र खेळलो, सगळं खेळलो, पण आमच्यामध्ये असा सावत्रपणा नव्हताच. त्याच्यानंतर वहिनी आली. वहिनीने मला कुठलंच काम करून दिलं नाही. तुम्ही ताई करायचं नाही, तुम्ही करायचं नाही. त्यानंतर माझं लग्न झालं. मला अगदी एखाद्या आई कशी आपल्या मुलाला जपते ना, तसं त्याप्रमाणे तिने मला जपलं. पण माझं लग्न झालं. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मला मुलगी झाली. तर अक्षरशः माझी आई दवाखान्यात येऊ नाही शकली, पण आईने तिला फक्त सांगितलं की माझ्या मुलीची डिलेव्हरी झाली, तू जातेस काय. तिने तिची 2 लहान मुलं घरी ठेवली आणि ती हॉस्पिटलमध्ये आली. माझ्या इथं 4 दिवस ती हॉस्पिटलला राहिली आणि अक्षरशः त्या हॉस्पिटलमध्ये तिला झोपण्यासाठी बेड नव्हता, तर ती अक्षरशः माझ्या खाली झोपली. तर तिचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. ती एक जी आई करते ना, ते तिने माझ्यावर उपकार केलेत. तिच्या घरी मी गेलो ना का ती माझ्याशी बोलत नाही. मी किती वेळा तिला विचारलं काय झालं, पण ती बोलायला सुद्धा तयार नाही. मग माझ्या भावाला मी विचारलं काय झालं, वहिनी माझ्याशी का बोलत नाही. म्हणजे तुमचा अबोला वहिनी वहिनी माझ्याशी बोलत नाहीये. तर मी वहिनीला विचारलं, वहिनी बोलत नाही. तिच्या मुलांना पण विचारलं, तर ते म्हणतात मम्मी पण सांगत नाही आणि भाव बोलतो वहिनी काय सांगत नाही. तर मग मी बोलली ठीक आहे. 1-2दा घरी गेली तर ती माझ्याशी बोलली नाही. आणि सन मराठीच्या माध्यमातून मला तिला एकच सांगायचं आहे की वहिनी तू जे केलंस ना ते कुठलीच वहिनी करणार नाही. ज्या आईची जागा तू घेतलीस आणि तू माझ्यासाठी जे केलंस ना ते खरंच मी मरसवर तुझ्याशी विसरणार नाही. आणि माझं चुकलं असेल ना तर खरंच मोठ्या मनाने मला जशी आई आपल्या लेकराला पदराखाली घेते ना तशी तू मला माफ कर आणि माझ्याशी पहिल्यासारखं बोलायला लाग. पण ताई मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इतकं तुमच्या वहिनीबद्दल खूप छान सांगतायत की तुमचं 4-5 वर्षापूर्वी तुमचं त्यांच्याबरोबर खूप छान नातं होतं. खूप नातं एखादा म्हणजे तुम्ही मैत्रिणी होतो आम्ही. तुम्ही तुमचं सगळं करत होता. बरोबर. पण ह्या 4-5 वर्षात असं काय झालं की जेणेकरून हा अबोला निर्माण झालेला आहे? हे तुम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न केला? मी विचारण्याचा प्रयत्न केला पण ती बोलली नाही. तर मला असं बाहेरून कळलं की एखाद्या मैत्रिणी म्हणजे तिची जी मैत्रीण आहे ना तिने आता ते भाऊजाई आणि नणंदमध्ये कसं भांडणं लावायचं ना ते त्या मैत्रिणीने केलं तिच्याशी. पण तिने त्याच्यावर विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे होता. तिने तिच्यावर विश्वास केला की तुझ्याविषयी ती असं बोलत होती. त्याच्यावरून आमच्यामध्ये आय थिंक अबोला झाला आहे. पण मग तुम्ही तुमच्या भावाशी ह्या संदर्भात कधी बोलले, त्याच्याशी पण बोलले, पण वहिनी त्याला ते सांगत नाहीये. तर भावा आणि बहिणीमध्ये भांडणं नको, ते व्यवस्थित एकत्र नांदतायत ना तर मग मी आणि ती नाही बोलणार. पण तुमचं जे नातं आहे ते कायम राहिलं पाहिजे. स्वतःहून 4-5 वर्षात बऱ्याच वेळा त्यांच्याशी हो बऱ्याच वेळ बोलण्या खूप प्रयत्न केला. पण त्या हसतात बोलतात. पण जसं जे पहिल्यासारखं बोलायचे होते ना त्या बंद झाल्यात त्या बोलायच्या. तर मला एक मनापासून इच्छा आहे की त्यांनी तुमच्याशी मनापासून माझी इच्छा आहे की जशा त्या माझ्या मैत्रिणी सारख्या राहत होत्या ना तसं त्यांनी माझ्याशी राहावं. ताई मग तुम्ही आज ह्या माध्यमातून समजा समोर त्या ताई आहेत, तुमची वहिनी आहे, काय सांगाल तुम्ही त्यांना? वहिनीला फक्त एकच सांगेल की वहिनी तू होतीस ना म्हणून माझी आज 2 लेकरं आहेत. नाहीतर माझी आई असून पण येऊ नाही शकली कारण माझ्या वडिलांना डायबिटीज आहे, पायाची बोटं काढली होती त्याच्यामुळे. आणि डिलेव्हरीची अशी वेळ असते की प्रत्येक मुलीला असं वाटायचं की आपली आई आपल्याबरोबर असावी. पण माझी आई दुर्दैवाने माझ्याबरोबर येऊ शकली नाही. पण आईची जागा माझ्या वहिनीने घेतली ना त्याच्यामुळं मी आज जी माझी 2 मुलं आहेत ती माझ्या वहिनीमुळे आहेत. स्वतःचं सगळं टाकून ती माझ्यासाठी आली हे कुठली स्त्री करू शकणार पण त्या वहिनीने करून दाखवलं आहे. म्हणून त्या वहिनीचं मला माफी मागायची आहे. ताई तुम्ही स्वतःहून इथे माफी मागितलेली आहे आणि तुम्हाला त्या नात्याची किंमत आहे. ते नातं तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. ती व्यक्ती फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी खरं तर मोठं मन लागतं आणि हिंमतसुद्धा लागते. जिथे तुम्ही ती हिंमत दाखवते. ताई आज तू इथे आलेली आहेस आणि तुझ्या मनातले हे तू सगळं व्यक्त झालेस, बोलून दाखवलेस, खरंच खूप छान वाटते. पण हा भाऊ तुला आता असंच इथून जाऊ देणार नाही आहे. तर तुझी ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे या आणि ताईंची ओटी भरा. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे
निरोप काय खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही सगळ्या इतक्या खुश आहात, आनंदी आहात. आणि आनंद का होतो माहिती नाही ह्या भावाला, कारण तुम्ही तुमच्यासाठी हा अर्धा तास जगता. आणि असं वाटत असतं ना की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, अजून तुमचा सहवास मला मिळावा. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. तशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.